गणपती हलत नाही, तुटमुट होत नाही मित्रांनो. बघा आता दुसरा गणपती आलाय. आता हा पण पॅक खराब बरोबर आहे. असे रस्ते आले की आम्हाला गणपती बाप्पाची गाडी एकदम स्लो चालवला लागतो मित्रांनो, कारण की गणपती बाप्पा तुटफुट नाही झाली पाहिजे. हे गाईज नमस्कार, आय एम जॉन सिन्हा. तुम्ही जॉन सिन्हा 3 स्टार माय यूट्यूब चॅनल. जय श्रीराम मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग आपण चालू केलं आहे. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण गणपती बाप्पा ट्रान्सपोर्ट करणार आहोत. तर आपले पेनचे गणपती बाप्पा कसे ट्रान्सपोर्ट होतात आणि कसे गावाला जातात ते तुम्हाला दाखवणार आहे, आणि कशाही पद्धतीने गाडी भरतात ते आज आपण बघूया. आणि आज स्वतः आपण गणपती बाप्पाची गाडी घेऊन चालू आहे. तर आपला भाडा आहे कर्जतचा आहे. तर आपण चालू संध्याकाळी ते कर्जत निघणार आहोत. तर आता पहिले आपण गाडी भरूया. एक कर्जतची गाडी आपली कच्च्या गणपतीची तिकडे भरतो, आणि आता ही जी मी भरायला आलो आहे ही पेंटिंगची आहे. ही चाललेली आहे बोरवलीला. असं डेली भरपूर गाड्या जातात. तर मित्रांनो चला आज गाडी कशी गणपती भरतात ते तुम्हाला दाखवतो आहे. गणपती बाप्पा एक्सपोर्ट. बघा ही आपल्या मित्राचीच गाडी आहे, भरतात. बघू शकता एक आतमध्ये गेले म्हणजे माणूस बसलाय पॅकिंग करायला. आपला शाडूमध्ये गणपती मूर्ती बसल्या सगळ्या गाडीत. तर त्याला पुढच्या स्टॉप घेऊ आपण भरायला. मित्रांनो बघितलं तुम्ही, तर अशा आपल्या गणपती बाप्पाचं लोडिंग होतात. मूर्त्या एक एक सेवून त्याने हा पेंडा त्यांना यूज करून आपण घास त्याला आतमध्ये पॅकिंग करतो, कारण की ते तुटमुट झालं नाही पाहिजे, कारण की ते एकदम नाजूक असतात मित्रांनो मातीचे. आणि तुम्हाला गणपती पॅकिंग करायला बघू शकता रात्रीचं काम पण चालूच अजून. गाडी भरण्यामध्ये खाऊ नये हे आमचे काम आहेत. पॅकिंग चालूच अजून, आणि असं आम्हाला पॅक करायला लागतं बघा, मध्ये पेंड्या टाकून. गणपती हलत नाही, तुटमुट होत नाही मित्रांनो. बघा आता दुसरा गणपती आला आहे. आता हा पण पॅक होणार. ह्याला पण एकदम मजबूत पॅक करतो, कारण की गाडी चालताना हलत नाही आणि मग तुटपुट होत नाही. बघू शकताय पूर्ण दाबून पॅक करत राहता. चारचे चार बाजू बघून त्याला पॅक करावं लागतं मित्रांनो. दुसऱ्या मूर्तीचे हात एकमेकाला लागत नाही असं बघून दाबून त्याला पॅक करावं लागतं. बघा गणपती एक्सपोर्ट म्हणजे काही खाऊ नाही मित्रांनो, पूर्ण रिक्स घ्यावं लागतं. तर याच रिक्स आमची असतं. आता ही पूर्ण रात्री गाडी भरून होईल तेव्हा रात्रीच निघणार, रात्रीच आम्ही जाणार. बघू शकतो मित्रांनो, कारण की रुमाल बांधून काम करावं लागतं, कारण की तो पेंड्याचा जो आपला जो घास आहे त्याचा पूर्ण भुसा उडतोय. त्याच्यामुळे ते नाकात जाण्याला त्रास न होण्यासाठी आपण तोंडाला रुमाल बांधून काम करावं लागतं मित्रांनो. तर चला बघूया पॅकिंग. मित्रांनो अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या लोडिंग करतात आणि गणपती बाप्पा मग एक्सपोर्ट होतोय. आपलं बघू शकता एक्सपोर्ट करायची मूर्ती त्या टेक्निक तुम्हाला दाखवली, कशी गाडीमध्ये गणपती बाप्पा भरतात आणि कशी पॅकिंग करतात मित्रांनो. अशी पॅकिंग होतो आणि अशी गाडी मग जातो निघून, आणि तिकडे जाऊन मग गणपतीचे सेल होतात आणि गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात बसतात मित्रांनो. तुम्हाला दाखवलं कसं बसतात ते गणपती बाप्पा. बघूया आपल्याला रात्री निघायचं आहे. हीच गाडी घेऊन आपल्याला रात्री निघणार आहेत. तर आता ही गाडी आपली पेंटिंगची गणपती आहेत, कलर केलेले. तर आपण जाणार आहेत कच्च्याचं तुम्हाला दाखवतात. बघा हे कच्चे गणपती आहेत, हे कलर नाही केले, हे कलर पूर्ण कच्चे आहेत. आणि हे पेंटिंग पक्की याला म्हणतात, पक्के कलरचे गणपती. ह्यानं न्यायसाठी तुम्हाला एकदम सिरियस आणि रिक्स घेऊन जायला लागतं मित्रांनो. पूर्ण मनावर जीवावर रिक्स घ्यायला लागतं आपल्या अंगावर, कारण की हे तुटले टचअप होत नाही लवकर, कारण की हा तुटले हा जॉईंट जरी तुटला तरी याला आपण पूर्ण रिपीटमध्ये बनवू शकतो मित्रांनो. आपण मी आजची आपली गाडी लोडिंग केलेली आहे, ती गाडी आपली लोडिंग करायला तिकडे गेलेली आहे दुसऱ्या मित्र घेऊन. तर ती गेले आपल्या कच्च्या मॉडेल घेऊन भरायला. हे घेऊन आपण मी आज निघणार आहे मित्र. तर आपण निघणार आहेत रात्री. मी जाणार आहे कर्जत साईडला, आणि ही जी गाडी भरली आपण आता पेंटिंगची, ती पेंटिंगची गाडी भरलेली आहे बोरवलीला. मुंबई बोरवली जाणार आहे मित्रांनो. ते मुंबई बोरवलीला जाणार ती गाडी, आणि आपण जाणार आहे
कर्जत आपण आता आपली गाडी झाली रेडी करून तिकडनं आता मला फोन आला जस्ट की जॉन गाडी ओके झालेली आहे, तुम्ही निघायचं आहे. तुमच्याकडे चला आपली गाडी रेडी करून ओके. आता आपण निघणार आहोत मित्रांनो आपली गाडी घेऊन कर्जतला कच्चे गणपती घेऊन, कच्च्या गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन. तर आता ही पक्के गणपती जे झाले ते कलर केलेले जे गणपती बाप्पाची मूर्ती रेडी झाली त्यात ह्या गणपती बाप्पा हे आज रात्री मुंबई बोरिवलीला जाणार आहे मित्रांनो. तर आपण जाणार कर्जत आणि हे जाणार बोरिवली, तो जाणार सनीभाई. तर आपण तिकडे जाऊ. तर चला आता आपण प्रवास आपला नाईट आऊट करूया आणि जाऊ. तुम्हाला कसा प्रवास आहे ते पण तुम्हाला दाखवू थोडंसं आणि जेवढा जमलं तर आपण करूया मित्रांनो. छोटासा ग्रुप ब्लॉग कसं काय मोठा करता येत नाही मित्रांनो. जेवढा जमलं की मला पण एकटाच आहे, मी 1 मिनिट शो कारण की एडिटिंग करायला पण थोडासा त्रास होते कारण की एकटाच गाडी चालू असतं आणि गाडी चालून मला एडिटिंग करायला लागते मित्रांनो. थोडासा प्रयत्न आपण करू, तेवढा आपण तुमच्याला दाखवायचा प्रयत्न आपण करू मित्रांनो. आपली कच्ची गाडी भरली रेडी आहे, तुम्हाला ती पण गाडी दाखवतात कशी गाडी गणपती भरलेत ते आणि ही कशी भरायची ते तुम्हाला मी कन्फर्म दाखवले आहे. गणपती बाप्पा कसं एक्सपोर्ट होतात ते पण तुम्हाला दाखवलं मित्रांनो आणि गणपती बाप्पांची कशी पॅकिंग होऊन कसं जातात आणि कसं नेतात ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवलं मित्रांनो. चला आता आम्ही मित्रांनो चालू आहे. आता आपला प्रवास चालू झाला आहे मित्रांनो आणि आपण आता चालू आपली गाडी घेऊन गणपती बाप्पाची फुल लोडिंग केली काय. पण आपली ही गाडी कच्च्या मूर्तींची आहे. तुम्हाला मागे सांगलं होतं कच्च्या मूर्ती आणि ती गाडी पण भरलेली आहे. ती पक्के मूर्तीची होती म्हणजे कलर केले गणपतीचा. आता सचिन आणि मी स्वतः आम्ही दोघं चालू आहे मित्रांनो. दादा गाडी चालवते आता जरा साईडला पडतो होतं कारण की आपला ब्लॉग थोडासा एडिट करतो, मला एडिट करतोय मस्त त्याचं पाय लांब करून ताणून. त्याला जाऊया आपला प्रवास थोडासा बघूया नाईट प्रवास आपला गणपती बाप्पाला. तर नक्की तुम्ही पूर्ण आपली व्हिडिओ बघितली तर नक्की कसं वाटलं कसं नाही तुम्हाला नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. कमेंट करायला तर विसरू नका मित्रांनो. नक्की विसरू नका तर लाईक सबस्क्राईब करा. तर आपण जाऊया तिखट मसाला काहीच तिखट मसाला बघू शकताय. आता बसला तर बघा खराब रस्ता आला की एवढी गाडी स्लो करायला लागतं बघा. तशी काही गाडी चालतोय की नाही चालतो असं तुम्हाला वाटेल. खराब रस्ता आहे. असे रस्ते आले की आम्हाला गणपती बाप्पाची गाडी एकदम स्लो चालावं लागतं मित्रांनो. कारण की गणपती बाप्पा तुटफूट नाही झाली पाहिजे कारण की ते प्लॅस्टरचे असतात किंवा मातीचे असतात त्याच्यामुळे ते एकदम नाजूक असतात. त्यासाठी आपल्याला जास्त स्पीड पण घेऊ शकत नाही मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल किती स्पीडला चालतं किती नाही काय नाही कसं चालतं बघा. एकदम सिरियस जायला लागतं मित्रांनो. तर आपण आता पेनच्या बाहेर पडतोय बघू शकताय. हा पेन बायपास खोपले हायवे आपला लागला आहे आपल्याला. हा आपला एनडीआरचा पंप बघू शकता मित्रांनो. तर आपण आता आपला प्रवास आताशी चालू झाला आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे बघा. तर आपल्याला टोटल इथून किलोमीटर पेनवरून आहे आपल्या मित्रांनो. एक अंदाज माझा 70-80 किलोमीटर आपल्याला जायचं आहे मित्रांनो. आणि ते पण फुल नाईट चालायचं. आपल्याला थांबून फायदा नाही की नाईटला जाऊन खाली काय लागतं कारण की मोठी गाडी असतं आणि मोठी गाडीचा रूल आहे. नाईटला जाऊन पटकन बाजारात असले तरी बाजारात मला लगेच रात्री खाली करतात ती माणसं आणि लगेच आपण इथून निघून परत आपला रिटर्न घरी येऊन परत गाडी भरून परत दुसऱ्या लोकेशन जायचं. असं प्रत्येक आमची सीझन जेव्हा संपत नाही तिथपर्यंत आपले भाडे चालू असतात गणपती बाप्पाचे. तर मित्रांनो आज बघूया. आता तुम्हाला बघायला भेटला एकदम मस्त एकदम छान कशी गाडी भरली कसं नाही आणि कशी पॅक करतात ती पण मित्रांनो तुम्ही बघितलात कसं वाटते तुम्ही नक्कीच सांगा लाईकमध्ये कमेंटमध्ये. तर आता प्रवास आपला चालू झाला मित्रांनो. चला आपला प्रवास डिझेल आपण टाकून घेतोय 3000 रुपयाचा. 3000 रुपये जाऊन येऊन गाडी आपली पूर्ण होऊन जाईल आणि गाडी आपली आहे माझ्याकडे आता आपला राहुल दादाकडे आलो आहे. तर राहुल भाईचा आमचा चायनीज म्हणजे आम्हाला आवडतं आहे. मगाशी जेवण गेलो मित्रांनो तरी देखील पुन्हा आलो कारण की आमच्या वाल्या भूक लागलेली आहे. तर आमची गाडी चालली कर्जतला मित्रा. तर आम्ही चालू कर्जतला. तर या मित्रांनो चायनीज खायला आमच्याकडं आणि आपला बघू शकता आमचा हॉटेल आमचा आवडतं एकच राहुल भाऊच आहे. मित्रांनो बघू शकता आपली आवडती दादाची चटणी आहे. राहुल दादा आपला खूप काय तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. चला खाऊया. चायनीज खाऊन घेतलं मस्त एकदम पोट भरून घेतलं. मी मगाशी खाल्लं होतं दादा आणि आता खाल्लंय दादा पोट भरलं. ओके तर चला आता जाऊ आपण आपल्या अड्ड्यावरी. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जातो. तर आता आपला ब्लॉग आपल्याला संपून टाकूया. कसं वाटलं नक्की लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग.